नमस्कार मित्रांनो सध्या गुंतवणुकीच्या आणि सोन्याच्या बाजारात एकच खळबळ उडाली आहे। गेल्या अनेक महिन्यापासून गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आता अचानक खाली कोसळले आहेत। गेल्या 8 दिवसात सोन्याच्या दरात जी प्रचंड घसरण झाली आहे ती पाहून सर्वसामान्य जनता आणि गुंतवणूकदार दोघी चक्रावून गेले आहेत। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण फक्त दर किती कमी झाले आहे हेच पाहणार नाही तर त्यामागची 5 मोठी काय कारणे आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत। जागतिक राजकारणाचा यावर काय परिणाम झाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सोने खरेदीची सुवर्ण संधी आहे की भाव अजून खाली जातील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमच्या खिशाला फायदा करून देणारी ठरणार आहे। मित्रांनो सर्वात आधी पाहूया नक्की किती रुपयांची घसरण झाली आहे। मित्रांनो 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जो काही 10 दिवसांपूर्वी 15 ते 16 हजार होता तर आज तो दर 12 ते 13 हजाराच्या आसपास आला आहे। ही घसरण केवळ एका दिवसात झालेली नाही तर गेल्या 8 दिवसापासून हळूहळू पण सातत्याने बाजार खाली येत आहेत। विशेष म्हणजे चांदीच्या दरातही मोठी घट पाहायला मिळत आहे। जेव्हा सोन्याचे दर कमी होतात तेव्हा त्याचा थेट परिणाम सराफ बाजारावर होतो। आज जर तुम्ही तुमच्या शहरातील सराफ बाजारात गेलात तर तुम्हाला दिसेल की लोकांची पावले सोन्याच्या दुकानाकडे वळू लागली आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे समोर असलेली लग्न सराई। मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अचानक असं काय घडलं की सोन्याचे भाव पडले। याची 3 मुख्य कारणे आहेत। एक म्हणजे डॉलरचा वाढता प्रभाव। आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा अमेरिकन डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात। सध्या जागतिक गुंतवणूकदार सोन्यापेक्षा डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यात पसंती देत आहेत। त्यानंतर 2 म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण। अमेरिकेच्या बँकेने व्याजात केलेले बदल जागतिक बाजारपेठेवर परिणाम करत आहेत। यामुळे सोन्याच्या मागणीत थोडी घट झाली आहे। त्यानंतर 3 म्हणजे युद्धजन्य परिस्थिती स्थिरता। गेल्या काही दिवसात जागतिक स्तरावर युद्धाच्या चर्चा थोड्या शांत झाल्या आहेत। जेव्हा जगावर संकट असते तेव्हा लोक सोन्यात गुंतवणूक करतात पण आता परिस्थिती थोडी स्थिर वाटू लागल्याने लोकांनी सोन्यातून पैसा काढून शेअर मार्केटमध्ये लावायला सुरुवात केली आहे। मित्रांनो अनेक प्रेक्षक विचारतात की किशोर दादा नक्की कोणतं सोनं घ्यावं तर 24 कॅरेट हे शुद्ध सोने असते पण याचे दागिने बनवता येत नाहीत। जर तुम्हाला शुद्ध गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सोन्याची नाणी किंवा बिस्किटे घ्या। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जातात पण यामध्ये मेकिंग चार्जेस म्हणजे मजुरी खर्च असतो। ही खरेदीची योग्य वेळ आहे का असाही प्रश्न तुमच्या मनात जरी येत असेल तर मित्रांनो सोने कधीही स्वस्त होणार नाही, ते फक्त कमी महाग होतं। गेल्या 8 दिवसातील ही घसरण एक संधी आहे। जर तुम्ही लग्नासाठी सोने घेणार असाल तर थोड्या प्रमाणात सोने खरेदी करायला आता हरकत नाही कारण बाजार पुन्हा कधी वर जाईल हे सांगता येत नाही। जर तुम्हाला दागिने घालायची आवड नसेल आणि फक्त पैसे वाढवण्याची गुंतवणूक करायची आवड असेल तर तुम्ही डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ETF चा विचार करू शकता। यामध्ये तुम्हाला चोरीची भीती नसते आणि जेव्हा सोन्याचे भाव वाढतील तेव्हा तुम्ही ते कधीही विकू शकतात। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आपल्या शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी केवळ भौतिक सोनच नाही तर डिजिटल सोन्याचाही विचार करायला हवं। तर मित्रांनो सराफ बाजारात सध्या मोठी धुमाकूळ सुरू आहे। तुम्ही आजच्या या भावावर समाधानी आहात का? तुम्हाला काय वाटते सोने अजून स्वस्त होईल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या घसरणीचा फायदा येईल। चॅनलवर नवीन असाल तर टेक किशोर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।